जय भीम जय शिवराय। ही माझी शेजारी जी मुलगी बसलेली आहे ही रुकैया मोमीन, तिचं सर्टिफिकेट आहे ते 2021मध्ये बाद झालेलं आहे आणि पूर्ण मतिमंद मुलगी आहे। ज्यावेळेस सर्टिफिकेट काढलं त्यावेळेस ती 18 वर्ष पूर्ण झालेली होते तिला, तरी पण तिला फक्त 5 वर्षासाठी सर्टिफिकेट दिलं होतं आणि 2021मध्ये तिचं सर्टिफिकेट बाद झालेलं आहे, म्हणजे टेम्पररी सर्टिफिकेट दिलं होतं। आणि अजून त्याच्यावरती अन्याय करायचं म्हणून तिचं जे आधार कार्ड आहे, जे आधार कार्ड काढलेलं होतं ते आधार कार्डसुद्धा शासनाने लॉक केलेलं आहे तिचं आधार कार्ड, म्हणजे तिचं आता परत सर्टिफिकेट परत रिन्यू पण होत नाही आणि तिला कुठल्या सुविधाही भेटत नाही। म्हणजे निसर्गाने तर अन्याय केलेलाच आहे। त्याचबरोबर जे आपलं हे इथं प्रस्थापित लोक आहे, जे शासन जे आहे, जे आधार कार्डचं ज्यांनी निर्मिती केली त्या आधार कार्डवाल्यांनी सुद्धा या मुलीवरती अन्याय केलेला आहे। तसंच सादिक म्हणून तिचाच भाऊ आहे, हा पण पूर्ण मतिमंद आहे, तौफिक तिचाच भाऊ आहे हा, तर त्याचं देखील सर्टिफिकेट 5 वर्षासाठी दिलेलं आहे। तो पण ज्यावेळेस सर्टिफिकेट काढलं त्यावेळेस तो 16 वर्षाचा होता आणि तो पण पूर्णपणे मतिमंद आहे। म्हणजे हे कुठल्या डॉक्टरने असं GR काढलं आहे? बरं, GR काढलं आहे डॉक्टरनी GR तर काढलेलंच आहे की असे जे मतिमंद मुलं आहेत त्यांना टेम्पररी द्या म्हणून सर्टिफिकेट। त्याच्यावर अजून एक GR नवीन आला की टेम्पररी ज्यांचे प्रमाणपत्र असतील त्यांच्या सर्व सुविधा बंद करण्यात येणार, म्हणजे जे परमनंट सर्टिफिकेट आहेत त्यांना सुविधा भेटतील आणि जे टेम्पररी आहेत त्यांना कुठल्याही सुविधा भेटणार नाहीत। म्हणजे निसर्गाने अन्याय केला, त्याच्यावर अजून परत अन्याय केला लोकांनी, परत अजून त्याच्यावरती अजून काहीतरी करायचं म्हणून अजून डबल अन्याय। म्हणजे दिव्यांगांवरती कधीपर्यंत असा अन्याय करायचा? म्हणजे शासनाने फक्त दिव्यांगांसाठी, म्हणजे दिव्यांगांचं अंत बघायचं कुठंतरी, हे दिव्यांगांनी जगायचं का नाही मरायचं, हे शासनाने काय करायचं ते शासनाने आम्हाला सांगावं। कारण की या मुलीचं आता आधार कार्डसाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, भरपूर ठिकाणी फिरलो, भरपूर ठिकाणी म्हणजे तिची आई घेऊन जात होती, सगळीकडे तिचं भरपूर प्रयत्न केले, परंतु तिचं आधार कार्ड काय ब्लॉक झालेलं ते निघत नाही। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की दिव्यांगांना जे तुम्ही खोटी सहानुभूती दाखवताय ती खोटी सहानुभूती दाखवू नका। एकतर त्यांना त्यांचे अधिकार मिळू द्या, त्यांना जगण्याचं जे कुठंतरी काहीतरी आहे, त्यांचे आईवडील आता ते निसर्गाच्या हातामध्ये ते काय म्हणजे हे झालेलं नाही, म्हणजे मुद्दामून काय कुठली गोष्ट होत नाही। निसर्गाने जसं जन्माला घातले त्यांचे आईवडील त्यांना सांभाळतात, सगळे करतात, पण तुम्ही जे दिव्यांगांचे अधिकार आहेत ते दिव्यांगांचे अधिकार त्यांना मिळालेच पाहिजेत। आणि हे टेम्पररी आणि परमनंट हे जे काय आहे, एकतर अशा दिव्यांग बांधवांना एकतर परमनंट प्रमाणपत्र द्या, नाहीतर मग असे दिव्यांग बांधव जे असतील त्यांचं सर्टिफिकेट जर टेम्पररी देत असेल, ते कुठला डॉक्टर होता शहाणा काय माहिती, त्या डॉक्टरनी असं काढलं आहे म्हणून टेम्पररी आणि परमनंट, नाही तर त्या डॉक्टरनी 100% गॅरंटी द्यावी की 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 3 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 7-7 महिन्याचे देखील प्रमाणपत्र दिले, त्या डॉक्टरने 100% गॅरंटी द्यावी की हे जे दिव्यांग आहेत ते पूर्णपणे नंतरनं बरे होणार आहे। तेव्हा त्या डॉक्टरनी ते जे टेम्पररी आणि परमनंट आहे तो फरक तिथं दिला पाहिजे, नाहीतर मग त्यांना कायमस्वरूपी परमनंट सर्टिफिकेट देण्यात यावे, अशी माझी जे रुग्णालय आहे, जे प्रमाणपत्र देतात, जे डॉक्टर बसतात, त्यांनी कमीत कमी त्यांच्यावरती दया करावी, एवढंच माझं त्या रुग्णालयाला असेल किंवा शासनाला असेल की GRमध्ये बदल करावा शासनाने, ही माझी शासनाला, त्या रुग्णालयांना माझी खरंच मनातून विनंती आहे की दिव्यांगांवरती अन्याय होऊ देऊ नका, त्यांचं त्यांना जे हक्काचं आहे ते त्यांना भेटू द्या। धन्यवाद।